Welcome to the Master Satyam's Mind Session. Everything about mind. आपल्या सेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये सुरुवात करूया. आजच्या सेशनकडे वळूया. हिप्नोसिस, द मेन पार्ट ऑफ माइंड. हिप्नोसिस हा जो आहे टोटल माइंडवरती आधारित आहे. तर 4 सेशन झालेले आहेत त्याचे. आज सेशन संपूया, शेवटचं सेशन. तर आपण हिप्नोटिझम आणि सेल्फ हिप्नोटिझम ह्या दोन्ही गोष्टीबद्दल सविस्तर आपण जाणून घेतलेलं आहे. तर आता आपण थोडंसं पोस्ट हिप्नोटिझम म्हणजे काय याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. एक आहे हिप्नोटिझम, जो हिप्नोटिस्ट करतो तुमच्यावर, म्हणजे त्याच वेळेस तो ज्यावेळेस तो तुमचं सेशन घेतो किंवा तुमचं तो ट्रीटमेंट करतो त्यावेळेस तो घेतला जातो. आणि एक आहे सेल्फ हिप्नोटिझम, जो स्वतःवरती हिप्नोटाईज होऊन आपले जे प्रॉब्लेम आहेत ते ॲटोसजेशनद्वारे हे केले असते. तर ह्याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे पोस्ट हिप्नोटिझम. पोस्ट हिप्नोटिझममध्ये तुम्हाला हिप्नोटिस्ट हिप्नोटाईज केलं जातं. हिप्नोटाईज करून तुम्हाला पोस्ट म्हणजे पुढचे काही सजेशन दिलं जातं. जसे आता समजा तुम्हाला हिप्नोटाईज केल्यावर तुम्हाला असं सजेशन देणार आहे की तुम्ही पुढच्या रविवारी या वेळेस असं करणार आहे. पुढच्या रविवारी या वेळेस अशा प्रकारे तुम्ही करणार आहात. ह्याला म्हणतो पोस्ट हिप्नोटिझम. असं सजेशन देऊन मग तो त्याला असं सांगण्यात येते की बरोबर तुला पुढच्या रविवारी मी सांगितलेले सूचना आठवणार आहे आणि तू असं करणार आहे. असं सगळं त्याला हिप्नोटाईजमधनं बाहेर उठवलं जातं. उठवल्यावर मात्र त्याला काही कळत नाही, काही माहीत नसतो की काय नाही. पण ज्या वेळेस ती वेळ येईल, तो वार येईल, तो तंतोतंत हा हिप्नोटायस्ट कसं सांगतो त्याच प्रकारे वागतो आणि तसाच करतो. त्याला म्हणते पोस्ट हिप्नो. तर हा जो पोस्ट हिप्नोटिझम आहे हे गुन्हे करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे हिप्नोटिझममध्ये चांगले सुद्धा आहेत आणि वाईट सुद्धा आहेत. सोडूया, म्हणून ह्याच्याबद्दल मी जास्त नाही बोललो. हा भाग सोडूया. पण तुम्हाला माहिती राहावं म्हणून मी एक माहिती म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आपल्याला हिप्नोटिस्टकडे करून घेणं इष्ट वाटत असेल तर आपण हिप्नोटिस्टद्वारे पण आपलं मानसिक प्रॉब्लेम, मानसिक ताणतणाव कमी करून घेऊ शकतो. सेल्फ हिप्नोटिझमद्वारे करायचं असेल तर सेल्फ हिप्नोटिझम स्वतः सुद्धा कमी करून घेऊ शकतो. पोस्ट हिप्नोटिझम आपल्या काही कामाचं नाही, त्यामुळे मी फक्त थोडक्यात सांगितलेलं आहे. जर तुम्हाला हिप्नोटिस्टकडे जायचं आहे, नाही सेल्फ हिप्नोटाईज व्हायचं आहे, परंतु तुमचे मानसिक ताणतणाव कमी करायचा आहे, मग काय करणार? मग एकच पर्याय, मास्टर सत्यम्स माइंड सेशन. ॲक्टिव्ह माइंड कंट्रोल थेरपी हा एक असा प्रकार आहे, तुमचं शारीरिक आणि मानसिक हे दोन्ही ताणतणाव तर कमी होतेच. आता मी ॲक्टिव्ह माइंड थेरपीबद्दल थोडंसं बोलणार आहे. ह्याच्यामध्ये 10 मिनिटाचा जो श्वासाचा प्रकार आहे, डीप ब्रीदिंग अँड जंपिंग, ह्याच्याने काय होणार? तुम्हाला वाटत असेल श्वास घेतला आणि जंप केला, याच्याने काय होणार? तर थोडासा ॲनालिसिस करू आपण. थोडंसं काय करू? ॲनालिसिस करू. आपला जो पूर्ण माइंडचा खेळ आहे, तुमचं मन ज्या प्रकारे चालतं, तुमचं डेली एक शेड्यूल असतं. तुमच्या घरच्यांचं म्हणा, आईवडिलांचं म्हणा, लेकरांचं म्हणा, नवऱ्याचं म्हणा, बायकोचं म्हणा, एक शेड्यूल असतो. जसं सकाळी उठलं की हा करायचं, असं करायचं, हे करायचं ह्या पद्धतीनं मग तुमची पूर्ण दिनचर्या त्या प्रकारे असते. मग हा शेड्यूल कशामुळे असतो तुम्हाला माहिती आहे? ठीक आहे, माहिती असेल तर मी सांगतो. हे सर्व शेड्यूल जो आहे, जो तुमचं माइंडचा जो आहे शेड्यूल, हे तुमच्या श्वासावर आधारित असतो.
श्वासावर करत आहे. तुम्ही ज्यावेळेस सकाळी उठता, ऑब्झर्व करा. समजा तुम्ही सकाळी उठून जेव्हा घरचे कामं करायला लागतात तर तुमचा रोज तुमच्या श्वासाची गती जी आहे ती तसंच असते. जेव्हा तुम्ही ऑफिसला जात असता किंवा जेवण करत असता किंवा एखादं काम करत असता किंवा क्लायंटशी बोलत असता किंवा घरात किचनमध्ये तुम्ही स्वयंपाक बनवत असता, त्यावेळेस रोज तुमची श्वासाचा शेड्यूल जो आहे, श्वासाची गती जो आहे तसंच असतो. त्यामुळे तुमचा माइंड जो आहे त्या प्रकारे त्या शेड्यूलमध्ये चालत असतो. म्हणजे जवळपास पूर्ण खेळ जो आहे श्वासाचा. मग आपण या ऍक्टिव्ह माइंड थेरपीमध्ये 10 मिनिटं डीप ब्रिथिंग अँड फास्ट. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, रिदम नाही ठेवायचं. श्वासाची रिदम आपल्याला काही गरज नाही आहे, फक्त श्वास फास्ट, जेवढं फास्ट होईल तेवढं फास्ट. कधी तुम्ही थकवा लागून थोडं स्लो करता, फास्ट करता, स्लो करता, ह्याच्यामध्ये कधीच रिदम येता कामा नये. नीट लक्षात घ्या. आपण रिदमने असं जर केला तर ह्या रिदमचं सुद्धा तुमचं माइंडला सवय होऊन जाईल. म्हणून काय म्हणतो, फास्ट 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 फास्ट. एका श्वासावर एक श्वास पडायला पाहिजे. जसं असं फास्ट फास्ट फास्ट, एका श्वासावर एका. जसं आपण पळतो, फास्ट पळतो, तेव्हा एका पायावर एक पडतं, असं फास्ट. ब्रिदिंग जो आहे नॉन रिदमिक पाहिजे. रिदम अजिबात नको ब्रिदिंगमध्ये. ह्याच्याने काय होतं, तुमचा माइंडचा जो शेड्यूल आहे तो तुटतो. आता माइंडला काय करावं हेच कळेना असं होतं. हा असा पळू लागला की काय करावं हेच कळेना असं होतं. मग तो शांत बसतो गपचूप एका ठिकाणी शांत. ज्यावेळेस तुमचं मन शांत होतं, शांत झालं की टपकन आपल्याला सबकॉन्शियस माइंडमध्ये एंट्री करता येते. मग सबकॉन्शियस माइंडमध्ये एंट्री करून तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. सर्व समस्याचे समाधान जे आहे ते तुमच्या अंतर्मनात आहे. कुठे आहे? तुमच्याच अंतर्मनात आहे, बाहेर नाही. तुमची शारीरिक आणि मानसिक समस्याचं समाधान फक्त आणि फक्त तुमच्या अंतर्मनात आहे. आपलं अंतर्मन आपल्याला अपरिचित आहे, म्हणून आपण जरा काय झालं तरी पळतो डॉक्टराकडे. इव्हन आपल्याला डॉक्टरांना भेटायची सुद्धा काही गरज लागणार नाही. मिनिमम वेळा तुम्ही डॉक्टरकडे जाऊ शकता. पण आपण काय करतो, मॅक्झिमम डॉक्टरकडे जातो. जरा सर्दी झाली पळा डॉक्टरकडे, जरा डोकंदुखी झाली पळा डॉक्टरकडे. पण या सर्व समस्याचं निवारण तुमच्या अंतर्मनात आहे. शारीरिक तर सोडा, मानसिक सुद्धा आहे आणि 100% आहे. तुमचं माइंड बिलीव्ह करत नसेल एवढं तुमची अंतर्मनाची क्षमता आहे. पण आपण आपल्या अंतर्मनाशी ओळख तर करून घ्यायला पाहिजे का नाही? ओळख करून घेण्यासाठी तुमचं बाहेरील मन आपण लुप्त करायला पाहिजे. बाहेरील मनात जे विचार चालू आहेत ते विचार आपण थांबवायला पाहिजे. त्याच्यामध्ये ब्रीदिंगद्वारे, जंपिंगद्वारे तुमचा जो माइंडमधले विचार आहेत ना तो थांबवला जातो. थांबवून तुमचं माइंड रिलॅक्स केलं जातं, तुमचं शरीर रिलॅक्स केलं जातं. मग तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रवेश करून जेव्हा तुम्ही रिलॅक्सेशनचे तुम्हाला सूचना देत असतो त्यावेळेस तुम्ही पण तुमचे काही समस्या असतील तर ते कमी होत असेल अशा सूचना तुम्ही घेऊ शकता. आणि त्या सूचनाद्वारे तुमचे शारीरिक आणि मानसिक समस्या पूर्णपणे कमी होऊ शकतो. कमी झालेला आहे इतर लोकांचा. कारण हिप्नोटिस्ट काय करतो, फक्त आणि फक्त सूचनाद्वारे तुमचा मानसिक ताणतणाव कमी करू शकतो. ॲटो सजेशनमध्ये तुम्ही काय करतो, फक्त सूचनाद्वारेच तुम्ही तुमचे मानसिक ताणतणाव कमी करू शकता. पण ॲटो सजेशनमध्ये तुमच्या मनात विचार चालू असतात, त्यामुळे हे जे विचार चालू असतात तेव्हा सूचना जे आहेत ते प्रभावीपणे जात नाही, तुमच्या सबकॉन्शियस प्रभावीपणे जात नाही. त्यामुळे तुम्हाला थोडंसं शंका निर्माण होते की मी सजेशन तर घेतलो, होईल का न होईल. जेव्हा तुमच्या मनात शंका निर्माण होतो आजार कमी व्हायचे चान्सेस कमी असतात.
इव्हन कशाला तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जाता, तुमचा रेग्युलर डॉक्टर नाही म्हणतो, जेव्हा दुसऱ्या डॉक्टरकडे जाता, तुमच्या रेग्युलर डॉक्टरपेक्षा पॉवरफुल औषधं जरी त्यांनी दिलं तरी तुमच्या मनात एक निर्माण असते की मी इकडं जायचं, इकडे गेलो कमी होतं का नाही, ही जी शंका आहे तुमचा आजार कमी करण्यास मदत करणार नाही. म्हणून हिप्नॉटिस्ट असो, सेल्फ हिप्नॉटिझम असो, तुमच्या मनात शंका असेल तर काम होणार नाही. पण जेव्हा तुमचं ॲक्टिव्ह माइंड थेरपी जेव्हा तुम्ही करता, तुमचं शरीर आणि मन थकलेलं असतं, तेव्हा मी जर सांगितलं करा विचार तरी सुद्धा तुमच्या मनात विचार येणार नाही. त्या पोझिशनमध्ये तुम्ही काहीही तुमच्या अंतर्मनात टाकला तर ते 100% प्रभावी काम करतं. त्याच्यामध्ये ना गोळ्या ना औषधं काही नाही, तुम्हीच तुमचे सर्व आजार बरे करून घ्यायचे. मी जेव्हा आजार म्हणतो तेव्हा शारीरिक समजून घेऊ नका. शारीरिक तर होतच, पण मानसिक सुद्धा होते. आज अमेरिकेमध्ये असा व्यक्ती नाहीये जे सायकॅट्रिस्टकडे जातो. जसं आज भारतामध्ये असा व्यक्ती नाही की जो डॉक्टरकडे जात नाही. डॉक्टरकडे जात नाही असा व्यक्ती आहे का? प्रत्येक जण जातात. फॅमिली डॉक्टर पण आहेत आपल्याला, आय स्पेशलिस्ट, इयर स्पेशलिस्ट, हार्ट स्पेशलिस्ट, सगळे स्पेशलिस्ट आहेत. ह्याच पद्धतीने आज अमेरिकेमध्ये सायकॅट्रिस्ट आहेत, मोठमोठे सायकॅट्रिस्ट. आपण इथं थोडंसं मानसिक ताणतणाव असेल तर एखाद्या सायकोलॉजिस्टकडे जायला आपण आपले जीव कचरतो, लोक काय म्हणतील काय म्हणतील. पण तिथलं जर पोझिशन तुम्ही बघत असाल तर तिथं एकमेकाला सांगतात की तुम्ही कोणत्या सायकॅट्रिस्टकडे जात आहात. जेवढा मोठा सायकॅट्रिस्ट, ज्याची फीज लय मोठी, मग त्यांनी तेवढं भारी, असं तिथं समज आहे, समजलं जातं. कारण तिथं काय आहे माहिती आहे का, सर्व सुखसोयी आहेत तरी सुद्धा मानसिक ताण जो आहे तो कमी झालेला नाही. आपल्या इथं सर्व सुखसोयी नाहीत, म्हणून आपल्याला काय वाटतं की ह्या गोष्टीमुळे माझं मानसिक ताणतणाव आहे. समजा एखाद्याचं घर नाही तर त्याला असं वाटतं की घर नाही म्हणून मला टेन्शन आहे. एखाद्याला एक घर असेल तर त्याला वाटतं की माझी 2 मुलं आहेत, 2 घर नाही म्हणून मला टेन्शन आहे. ही आपली समज आहे. म्हणून आपण थोडंसं समजून घेऊ शकतो की ह्याच्यामुळे, पण मूळ कारण तो नसून मूळ कारण वेगळं आहे. मूळ कारण म्हणजे डिप्रेशन आहे, असमाधान व्यक्तित्व, डिप्रेशन. ह्याच्यामुळे काय होतं, चिडचिडेपणा निर्माण होतो, मोह निर्माण होतो. आणि आपल्याला जे वस्तू आपल्याकडे नाही ती वस्तू जर मला मिळाली तर मी रिलॅक्स होईल, शांत होईल, असं आपल्याला वाटायला. वाटणं आणि असणं ह्याच्यामध्ये लई फरक आहे. ॲक्च्युली तसा नसतो. समजा एखाद्या व्यक्तीची एक स्वप्न असेल एक बंगला बांधून घ्यायची, ज्यावेळेस तो बंगला बांधतो, नीट एखाद्या वेळेस बंगला बांधून बंगल्यामध्ये प्रवेश करतो, त्याच वेळी त्या व्यक्तीचं सर्व सुख नाहीसं होतं. कारण त्याला वाटत होतं बंगला बांधून बंगल्यामध्ये मी राहिल्याने मला सर्व शारीरिक सुख मिळेल, पण तसा नसतो. जेव्हा बंगला बांधतो बंगल्यामध्ये राहतो, त्याचं मानसिक ताणतणाव तसाच असतो, त्याचा चिडचिडेपणा तसाच असतो. बस फक्त एक इगो निर्माण होतं की मी सुद्धा बंगला बांधतो, याच्या पलीकडे दुसरं काहीही नसतं.